तुमचा टीनेजर वारंवार एनर्जी ड्रिंक घेतोय का? आणि तुम्हाला वाटतंय की हे फक्त ड्रिंक आहे, काही स्पेशल वगैरे नाही. तर इथेच प्रॉब्लेम होतो. एनर्जी ड्रिंक्स म्हणजे साधं ड्रिंक नाही. त्यामध्ये हाय कॅफीन, शुगर आणि स्टिम्युलंट्स असतात, जे बॉडी आणि ब्रेनवर डिरेक्ट परिणाम करतात. टीनेजर्समध्ये बॉडी अजून डेव्हलप होत असते, त्यामुळे त्यांच्यावर याचा इफेक्ट जास्त होतो. शॉर्ट टर्ममध्ये काय दिसतं? थोड्या वेळासाठी एनर्जी वाढते, अलर्टनेस वाढतो, पण त्यानंतर काय होतं? एनर्जी क्रॅश, चिडचिड, अँझायटी, स्लीप डिस्टर्ब होणं आणि जर हे हॅबिट बनलं तर हार्ट रेट वाढणं, बी पी बदलणं, कॉन्सन्ट्रेशन इश्यूज, डिपेंडन्सी तयार होणं हे सर्व दिसतं. सगळ्यात मोठी चूक काय होते तर पालक याकडे सॉफ्ट ड्रिंकसारखं बघतात, पण एनर्जी ड्रिंक्स म्हणजे स्टिम्युलंट ड्रिंक्स आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, टीनेजर्स अनेक वेळा स्टडीसाठी किंवा गेमिंगसाठी हे ड्रिंक्स वापरतात. त्यांना वाटतं की परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतो, पण रिॲलिटी काय होते? स्लीप सायकल खराब होते, फोकस शॉर्ट टर्म होतो, लाँग टर्ममध्ये परफॉर्मन्स डाऊन होतो. म्हणजे वरवर फायदा दिसतोय पण नुकसान जास्त होतं. पालक म्हणून तुम्ही काय करायला हवं? कंप्लीट बॅन लावणं हे सोल्युशन नाही. अवेअरनेस आणि कॉन्व्हर्सेशन जास्त महत्त्वाचं आहे. मुलाला समजावून सांगा की एनर्जी ड्रिंक म्हणजे एनर्जी नाही, स्टिम्युलंट आहे. हेल्थ अल्टरनेटिव्ज आहे, जसं की त्याला प्रॉपर स्लीप, बॅलन्स डाएट, हायड्रेशन. आता एकदा विचार करा, तुमच्या मुलासाठी एनर्जी म्हणजे ड्रिंक आहे की लाईफस्टाईल? जर तुम्हाला वाटत असेल की ही हॅबिट वाढते तर अर्ली इंटरव्हेन्शन करा. हा व्हिडिओ शेअर करा, कारण हा सायलेंट प्रॉब्लेम आहे जो हळूहळू वाढतो.